हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे शिवनाथची जीवनाची वेळ झालेली असते आणि उमाने त्यांच्यासाठी ताट देखील केलेलं असतं. पण आता राघव घरात आल्यामुळे उमाला असं झालं असतं की कधी एकदा मी राघवला जेवायला देते आणि स्वतःच्या हाताने भरवते. त्यावेळी आता इथे ती बंटीला सांगते की बंटी, हे बघ, तू ना आता एक काम करायचं आहे, तू तुझ्या दाजींना जेवायला वाढवायचं आहे. तर आता तेवढ्यातच प्रियंका बोलते की आई, मी आहे ना, मी देते आपणना जेवायला, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की हे बघ, ते तुझं हातचं खाणार नाही, त्यामुळे प्लीज ऐक माझं, बंटी देईल त्यांना जेवायला. तर आता इथे ही जी काही प्रियंका आहे ती बोलते की नाही आई, ते खातील माझ्या हातचं. असं म्हणत आता प्रियंकाने आईच्या हातातलं ताट नेलं आहे आणि जे शिवनाथला द्यायला ती चालली असते. इकडे आता अन्विता पार्कमध्ये आलेली आहे आणि ती त्या रोशनसोबत बसलेली असते. तिच्या आणि त्याच्या प्रेमाच्या गप्पा झालेल्या असतात आणि आता ती म्हणत असते की रोशू, तू माझ्या घरी येऊन माझा हात माग ना लवकर. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की मला सांग अन्विता, मी जर काहीच काम केलं नाही तर तुझे घरचे मला तुझा हात देतील का? त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, मला मोठा बिझनेस करायचा आहे जेणेकरून तुझे घरचे जे आहे तुझा हात माझ्या हातात देतील. त्यासाठी मला खूप मोठं लोन पाहिजे आहे, पण ते लोन होत नाही आहे. पण मी काय करू? त्यासाठी मला कळत नाही आहे की मी बिझनेस कसा करू. त्यासाठी आधी खूप सारे पैसे लागतात. तर त्यावेळी आता इथे त्याला अपेक्षा असते की या अन्विताने काहीतरी एखादी सोन्याची वस्तू किंवा काहीतरी त्याच्याकडे आणून द्यावं जेणेकरून त्याला पैसे होतील. इकडे आता तेवढ्यातच त्या रोशनला एक फोन आलेला आहे आणि तो फोन असतो त्याच्या गर्लफ्रेंडचा. तर त्यावेळी आता त्याला हे अन्विताला कळू द्यायचं नसतं, म्हणून आता इथे ती बोलू लागते की कुठे आहेस तू. तर त्यावेळी आता तो सांगू लागतो की मी एका कामामध्ये गुंतलेला आहे, खूप बिझी आहे, जरा बिझनेसबद्दल बोलत आहे. बरं, एक काम करतो, मी तुला नंतर फोन करतो, चालेल का? त्यावेळी आता इथे हिला कळतं की नक्कीच हा रोशन जो आहे तो त्या अन्विताबरोबर आहे. तर ती त्याला विचारू लागते की मला सांग मग, तू त्या आपल्या बँकसोबत आहे का? तर आता इथे तो बोलतो की हो हो बरोबर. त्यानंतर आता तो फोन ठेवतो आणि इकडे अन्विता जी आहे ती बोलू लागते की रोशन, जर तुला लोन मिळत असेल तर तू कर नाही. तर आता रोशन बोलतो की नाही, एवढ्याशा लोनने काही होणार नाही बेबी, त्यासाठी मोठं लोन हवं आहे आणि त्यासाठी लोन घेण्यासाठी माझ्याकडे काहीतरी हवं आहे, जसं की काहीतरी एखादी वस्तू वगैरे. तर आता इथे ही अन्विता जी आहे ती बोलते की मला माहीत आहे तू नक्कीच काहीतरी करशील. तर आता असं म्हणत इथे ती त्याला मिठी मारते आणि इकडे रोशन देखील तिला मिठी मारतो. त्याचनंतर आता जेव्हा हे दोघे जण एकमेकांना मिठी मारत असतात त्याचवेळी ही जी पद्मा आहे ती गाडीतून तिथून चाललेली असते. तेवढ्यातच इकडे ही पद्मा भास्करला म्हणते की ही आजकालची पोरं पण ना खूपच विचित्र निघाली आहेत, यांना जराही काही वाटत नाही. तर त्यावेळी आता इथे पद्माला त्या अन्विताचं तोंड दिसलेलं नसतं, कारण तिचं तोंड जे आहे ते दुसऱ्या साईडला असतं आणि इकडे भास्कर जो आहे तो गाडी चालवत असतो. आणि त्यावेळी आता इथे पुढे जात असतानाच इथे पद्माला या अन्विताची स्कूटी दिसते. पण पद्माच्या हे लक्षात येत नाही की ती मिठी मारणारी मुलगी अन्विता होती ते. तर आता ती भास्करला विचारू लागते की भास्कर, ही स्कूटी अन्विताचीच आहे ना? त्यावेळी आता पद्मा त्याला गाडी थांबवायला सांगते आणि गाडी थांबवल्यानंतर इथे पद्मा जी आहे ती समोर येऊन त्या गाडीचा नंबर पाहते आणि इकडे हा भास्कर जो आहे तो बोलतो की हो, ही तर आपल्या अन्विताचीच गाडी आहे, मग ही कुठे असेल, गाडी इथे आहे म्हटल्यानंतर. तर आता इथे ही जी काही पद्मा आहे ना ती जाम भडकते. तिला कळत नसतं की ही अन्विता गाडी इथे ठेवून कुठे गेली आहे, म्हणजे ती आपल्याशी खोटं बोलत आहे का, असं पद्माला वाटू लागतं. त्याचनंतर आता इकडे शिवनाथ जो आहे तो जेवणासाठी येऊन बसलेला असतो डायनिंग टेबलवरती आणि त्यानंतर आता त्याच्यासमोर प्रियंकाने ताट वाढून आणलेलं असतं. त्यावेळी आता इथे
शिवनाथ जो आहे तो लगेचच जायला लागतो उठून. त्यावेळी आता प्रियंका बोलते की असं वाढत्या ताटावरून उठून जाणं योग्य नाही, कारण तो अन्नाचा अपमान आहे. असं तुम्हीच सांगितलं ना आईंना. तर आई श्रीधरला बोलत होत्या आणि मी ऐकलं, त्यामुळे मी हे सांगते आहे. प्लीज तुम्ही काही न खाता असं उठून जाऊ नका. त्यावेळी आता इथे शिवनाथच्या लक्षात येतं की हो, बरोबर आहे, हा नियम तर माझाच आहे, त्यामुळे हा नियम पाळावा लागेल. असं म्हणत आता शिवनाथने जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे या उमाने पाहिलं आहे की शिवनाथ जेवत आहे म्हटल्यानंतर आता त्यांना थोडा वेळ तर लागेलच. तेवढ्यातच उमाने ठरवलं की आत्ता जाऊन मी राघवला जेवायला देते. तर उमाने ताट घेऊन इथे राघवला जेवायला नेलेलं आहे. तर आता इकडे शिवनाथ जो आहे तो बंटीला आणि या प्रियंकाला म्हणतो की तुम्ही दोघे असेच इथे उभे राहणार आहात का? हे पहा, मला सवय आहे एकट्याला जेवायची, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. तर आता बंटी बोलतो की तसंही दाजी, मला काही कामच नाही, त्यामुळे मी ते थांबू शकतो. तर त्यावेळी आता इथे शिवनाथला वाटत असतं की या प्रियंकाने तरी इथून जावं, पण नाही, प्रियंका तिथेच थांबलेली असते शिवनाथला वाटण्यासाठी. इकडे आता उमाने राघवसाठी ताट आणलेलं आहे आणि त्यानंतर आता राघव बोलतो की आहा आई, तुझ्या हातचं जेवण ना एकच नंबर असतं बघ, आणि आजचं तर खूप भारी झालं आहे. त्यावेळी आता आई बोलते की चल आता खाऊन घे. असं म्हणत आई त्याला घास भरवत असते. त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की मी जी काही चूक केली आहे आई, ही जेवण भरवण्याची तर शिक्षा असू शकत नाही. आई त्याच्याकडे पाहून हसते. त्यावेळी आता आई बोलते की चल आता बडबड बंद कर आणि पोटभर खाऊन घे. आईला त्याची खूप काळजी असते. आई बोलते की हे बघ राघव, दरवेळी ते दोघेजणं चुका करतील आणि दरवेळी तू त्यांच्या चुकांना पाठीशी घालतो आणि स्वतःची जी काही चूक नसताना शिक्षा भोगतो. मला हे अजिबात आवडत नाही बघ, आई राघवला म्हणत असते. त्यावेळी राघव बोलतो की आई, जाऊ देत ना, हे बघ ते आपलेच आहेत ना, त्यामुळे मी त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतो. त्यावेळी आता आई हसते आणि म्हणते की तुझं ना काही खरं नाही आहे. त्यावेळी आता इथे आई त्याला भरवत असते, पण राघव जो आहे तो थोडा 2 वेळा चावतो घास आणि लगेच खाऊन टाकतो. आई बोलते की अरे देवा, तो घास चाव तरी आधी. तर आता राघव बोलतो की काही नाही होत आई, तू भरव मला पटापट, मला खूप भूक लागली आहे. असं म्हणत आई त्याला भरवत असते. आणि इकडे ही पद्मा मात्र प्रचंड चिडलेली आहे. ती भास्करला बोलते की अरे असा उभा का राहिलास, लाव त्या अन्विताला फोन. असं म्हणत आता भास्करने अन्विताला फोन केलेला आहे. आणि इकडे अन्विताला दिसत आहे की तिच्या पप्पांचा फोन आहे. तर त्यावेळी ती फोन उचलते आणि बोलते की बोला ना पप्पा. त्यावेळी आता भास्कर जो आहे तो अन्विताला विचारतो की मला सांग, तू कुठे आहेस? त्यावेळी ती सहज खोटं बोलते की मी कॉलेजमध्ये आहे पप्पा. तर आता इथे पप्पाला आणि पद्माला कळते की ही अन्विता खोटं बोलत आहे, कारण गाडी इथे आहे म्हटल्यानंतर ती कॉलेजमध्ये असू शकत नाही. त्यावेळी आता भास्कर तिला विचारतो की मला सांग, तू कॉलेजमध्ये आहे, मग तुझी गाडी या पार्कमध्ये काय करते आहे? तर त्यावेळी आता इथे तिला वाटतं की आता ती पकडली गेली, आता तिचं काहीच खरं नाही, पप्पाने तिला पाहिलं आहे. आणि तेवढ्यातच आता पद्मा जी आहे ती फोन हिसकावून घेते आणि तिला बोलू लागते की हे बघ, आमच्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. तू कुठे आहेस? तू कॉलेजमध्ये आहेस की गार्डनमध्ये आहेस? ते खरं खरं सांग. त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचनंतर माझी फ्रेंड रजनी आहे ना, ती माझी गाडी घेऊन गेली आहे, आत्ता बघतेच मी तिच्याकडे. तर आता पद्मा बोलते की ते काही नाही, मला काही सांगायचं नाही, आत्ता निघायचं आणि घरी यायचं आणि तडक मला भेटायचं. असं म्हणत आता इथे पद्माने तिला घरी बोलावलेलं आहे. इकडे आता ही अन्विता खूप घाबरलेली असते, कारण आता तिला समजलं आहे की तिला आता आत्यांच्या प्रश्नाला सामोरं जायचं आहे, म्हणून अन्विता खूप घाबरली आहे. इकडे आता शिवनाथ जो आहे तो जेवण करत असतो आणि जेवण करत असतानाच बंटी जो आहे तो बोलतो की दाजींना भाकरी हवी आहे, मी देतो हां. असं म्हणताच इथे प्रियंका भाकरी वाढू लागते. आणि तेवढ्यातच आता प्रियंकाने वाढलेली भाकर इथे शिवनाथने पाहिली, तरीसुद्धा त्याने खायला सुरुवात केली आहे, काहीही न बोलता. हे पाहून इथे प्रियंकाला आणि बंटीला खूप छान वाटतं. आणि त्याचनंतर इकडे शिवनाथची आता भाजी संपलेली असते. तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की आता दाजींची भाजी संपली आहे. तर प्रियंका लगेचच भाजी वाढते. त्यावेळी आता इथेही शिवनाथ काहीच बोललेले नसतात. त्यानंतर आता इथे
प्रियंकाला वाढून दिल्यामुळे प्रियंका ही खुश झालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याच नंतर आता इथे बंटीला शिवनाथ सांगू लागतो की बंटी, तुला माहिती आहे ना मला खाण्यामध्ये काय काय लागतं जेवणामध्ये. तर ते सांगू लागतात की मला 2 भाकरी, थोडीशी भाजी, वाटलंच तर कोथिंबीर आणि थोडासा भात, आणि लागलंच जेवण झाल्यानंतर थोडंसं गोड, त्याच्याबरोबर जेवणासोबत थोडंसं लोणचं, एवढंच मला पुरेसं असतं. त्यावेळी शिवनाथ जे हे सांगत होते त्यावेळी प्रियंका लक्षात ठेवते की आपणना काय काय हवं असतं. त्यावेळी प्रियंका बोलते की मी नंतर पुन्हा हे सगळं लक्षात ठेवील हां. तर आता शिवनाथ बोलतो की मी हे सगळं ना बंटीला सांगत होतं खरं तर. त्यानंतर आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की मी आत्ता तुमच्यासाठी गोड काहीतरी घेऊन येते, असं म्हणत प्रियंका आतमध्ये गोड आणण्यासाठी जाते. जेव्हा प्रियंकाने गोड बर्फी काहीतरी आणलेलं असतं त्यावेळी बंटी बोलतो की आमच्या दाजींना ना तुझ्या वडिलांच्या दुकानामधली ती कंदी पेढे ते खूप आवडतात, आणि आमचे दाजी एकटे एकटे म्हटले तरी पाव पाव किलो खातात. त्यावेळी आता असं बोलल्यानंतर प्रियंकाच्या वडिलांचं नाव घेतल्यानंतर इथे शिवनाथला खूप राग येतो आणि शिवनाथ आत्ता प्रियंकाने दिलेली ती गोड पदार्थ देखील खात नाही, तो गोड पेढा देखील खात नाही. तो बोलतो की आता मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की गोड जास्त खायचं नाही, म्हणून आता त्यांनी तो पेढा देखील खाल्लेला नाही आहे आणि ते तसेच रागात तिथून निघून जातात. इकडे आता प्रियंका जी आहे ती बोलते की कदाचित तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेतल्यामुळेच आपणना राग आला आणि ते असे तडक उठून गेले आणि त्यांनी खाल्ला पण नाही. तेवढ्यात आता बंटी बोलतो की हे बघ, काळजी करू नकोस, दाजीने जेवण व्यवस्थित केलं आहे, पण फक्त थोडा राग आला, एवढं काही नाही, थांब मीच खातो तो पेढा, असं म्हणत बंटीने तो पेढा उचललाय आणि तो पेढा खाऊन घेतलाय. त्याचनंतर आता इकडे राघव आईला भेटून खूप खुश झालेला आहे. आईने त्याला पोटभर जेवू घातलेलं असतं, म्हणून आज त्याच्यावरती खूप लाड झालेले असतात. तो खूप लाडात आला आहे खरं तर. त्यावेळी आता इथे आई जी आहे ते बोलते की हे बघ, आता तू जेवण केलं आहे ना, तू गुपचूप इथे झोप. इकडे शिवनाथने उमाला आवाज दिला आहे. त्यावेळी आता इथे उमा बोलते की हे बघ राघव, मी ह्यांच्याकडे जात आहे, पण तू रूमच्या बाहेर येणार नाहीस, तू इथेच झोपून राहायचं, समजलं तुला. तर त्यावेळी आता इकडे शिवनाथने उमाला आवाज दिला आहे आणि इथे तेवढ्यातच ही मावशी देखील आलेली असते कामवाले. त्यानंतर उमा जी आहे ती आवाज दिल्यामुळे लगेचच बाहेर येते आणि इथे आल्या आल्याच शिवनाथ मावशीला म्हणतात की काय मग मावशे, किती बडबड करतेस ग तू आणि किती गप्पा मारतेस. तर आता इथे ही जी मावशी आहे ती बोलते की काय रे साहेबा, मी कोणाशी गप्पा मारल्या, मी नाही हा बडबड करत हा जास्त. आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की मला दिसतंच आहे मावशे, तू अजिबात बोलत नाहीस, तू खूप कमी बोलतेस. तर इकडे उमा येते. उमा आल्यानंतर शिवनाथला विचारू लागते की काय झालं, तुम्ही मला आवाज दिला होता. त्यावेळी आता शिवनाथ इथे उमाला सांगू लागतो की उमा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला ताट तुझ्याच हातनं वाढून लागतं, कुण्या परक्याच्या हाताने नाही. तर त्यावेळी आता उमा बोलते की मला कळत नाही, या घरात परकं कोण आहे. त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो उमाला खुणावतो. म्हणजे खरं तर शिवनाथला प्रियंकाचं नावही घेऊ वाटत नसतं, म्हणून आता मुद्दाम उमा जी आहे ती शिवनाथला विचारत असते की म्हणजे तुम्हाला कोणी वाढून दिलं. त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की आई, मीच आपणना वाढून दिलं. तर त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की तुला सांगितलं होतं ना मी की ह्यांना तू वाढलेलं चालणार नाही, मग का केलंस असं. हे बघ, पुन्हा असं करायचं नाही या, तुझी मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, समजलं तुला. तर आता आई मुद्दाम ओरडून बोलल्यासारखं प्रियंकावरती बोलते. त्याच नंतर आता इथे बंटी जो आहे तो बोलतो की ताई, ते काय आहे ना, तू मला सांगितलं होतं, पण हिने कशाला करायचं ते, का ग केलंस तू हे काम, दाजीना वाढलं असतं ना मी, तू का वाढलंस. तर आता बंटीही तिच्यावर रागाने ओरडतो. त्यावेळी प्रियंका जी आहे ती सगळ्यांसमोर सॉरी बोलते आणि मान खाली घालते. इकडे आता ही अन्विता रोशनसोबत असताना जाम घाबरलेली असते. तिला माहिती आहे की आता घरी जाऊन तिचं काही खरं होणार नाही. आत्तू प्रचंड चिडली आहे आणि पप्पा देखील, म्हणजे आता तिचं काय होईल हे तिला सांगताच येत नाही. आता ती बोलते की रोशन, मला जायला हवं, पण मला कळत नाही की मी आता घरी गेल्यानंतर काय सांगू. तर आता इथे पद्माने तिला सांगितलं आहे की जिथे कुठे असशील ना तिथून तडक घरी निघून यायचं, सरळ घरी, समजलं तुला. आणि तुझ्या मैत्रिणीला फोन लाव, तर तिला हे सांग
तर त्यावेळी आता इथे ती बोलते की हो असं म्हणत आता इथे पद्माने फोन ठेवलेला आहे. इकडे आता ही मावशी मावशी म्हणते की उमा बघ ग, हा साहेब काय म्हणतोय, मी जास्त बडबड करते म्हणतोय, बघ आता सांग त्याला मी काय बडबड केली. तर त्यावेळी आता इथे ही जी प्रियंका आहे ती आईला आणि आप्पांना सॉरी म्हणत असते आणि इकडे आप्पा जे आहे ते त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यानंतर इकडे उमा जी आहे ती बोलते की आता जर या मावशीला काही बोललं तर ही नक्कीच सांगून टाकेल की मी कुठे होते, कारण बंटीने तर ह्यांच्याशी खोटं बोललं आहे. त्यामुळे विषय बदलायला हवा आणि मावशीला दुसऱ्याच विषयाकडे न्यायला हवं. तर आता बंटी आणि उमा दोघेही जण मावशीसोबत एक खोटं काहीतरी बोलत असतात. तर त्यावेळी आता बंटी बोलतो की मावशी तुला माहिती आहे का, ती दळवींची सून आणि सासू, ती सासू दळवींच्या सुनेला खूप त्रास देते, म्हणजे खूप सासूरवास करते. तेवढ्यात ही मावशी जी आहे ती म्हणते की अरे काय बोलतोयस तू बंटी, हे बघ त्या दळवीला अजून सूनच नाही आली, त्या मुलाचं लग्नच नाही झालं, मग काय बोलतोयस हे. असं ऐकल्यानंतर शिवनाथला हसायला येतं आणि त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो हसू लागतो. इकडे मावशी जी आहे ती बोलते की तुम्ही दोघं काय बोलत आहात ना तेच मला कळत नाही. त्यावेळी उमा जी आहे ती बोलू लागते की मग मावशी तू कोणाच्या घरचं सांगत होती. तर आता मावशी दुसऱ्याच घरचं सांगत होती असं तिने एका घराचं नाव सांगितलं. तर त्यावेळी आता उमा बोलते की हो हो मावशी, आम्ही ते विसरूनच गेलो, आम्हाला वाटलं त्या दळवींच्याच घरचं बोलते आहेस. तेवढ्यातच मावशी जी आहे ती बोलते की नाही. तर मावशी शिवनाथला सांगते की हे बघ शिवनाथ, मी हे असं काही बोलले नाही, हे जे काही बोलत आहेत ना ते दोघे जण बोलत, यातलं मला काहीच माहीत नाही, उगाच मला वेडं बनवत आहेत. त्यानंतर आता शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो की मावशी तुला आणि वेडं. तर त्यानंतर आता इथे शिवनाथ खूप काही बोलतो आणि इकडे मावशी बोलते की अरे काय रे, तुला माहीत नाही का मी लहानपणी तुझं ढुंगण देखील धुवायचे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की मावशी अगं जरा तोंड सांभाळून बोल, इथे कोण आहे कोण नाही हे तर बघ आधी, आधी कोणी नव्हतं तेव्हा काही वाटत नव्हतं, पण आता आपल्या घरात पाहुणे आहेत त्यामुळे तू असं बोलत जाऊ नको, जरा विचार करून बोलत जा. तर आता प्रियंका इथे असल्यामुळे शिवनाथला लाज वाटलेली आहे. त्यावेळी आता प्रियंका ही मावशीच्या बोलण्याचं ऐकून हसलेली आहे. तर त्याच नंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की इथे राहण्यात काहीच पॉईंट नाही, नाही तर ही मावशी अजून काही उकलून काढेल. असं म्हणत शिवनाथ आतल्या रूममध्ये जातो. इकडे मावशी उमाला म्हणते की काय गं, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं, आता तरी सांग मला. त्यावेळी उमा बोलते की अगं काय आहे ना मावशी, मला वाटलं की तू आमच्याबद्दल काही सांगशील यांना, म्हणून जरा आम्ही तुझ्याशी असं बोललो. तुला माहिती आहे का मावशी, राघव आला आहे. तर आता मावशी बोलते की काय, राघव आला आहे, बरं झालं बाई, मला वाटलंच होतं राघव नक्कीच येईल. तर त्यानंतर आता इकडे मावशीला आनंद झालेला असतो. इकडे प्रियंकाकडे उमा पाहते आणि प्रियंकाला बोलू लागते की प्रियंका मला माफ कर हां, ते काय आहे ना ह्यांच्या रागापुढे मला तुला ओरडावं लागलं, नाहीतर हे म्हटले असती की तुला कोणी सांगितलं होतं जेवण वाढवायला, म्हणून मी त्यांच्यासमोर तुझ्यावर ओरडले, त्यासाठी सॉरी हां. त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती आईला म्हणते की आई हे पहा, तुम्ही आज जे काही माझ्यावर रागवलात ना ते हक्काने रागवलात आणि हे रागवणं मला चालेल आणि असंच रागवणं मला आप्पांकडूनही हवं आहे, त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. त्यावेळी आता इथे ही प्रियंका जी काही बोलली आहे ते आईला खूप आवडलं आणि कुठेतरी तिलाही तिचा स्वभाव आवडू लागला होता. त्यानंतर आता जेव्हा प्रियंका आणि उमा बोलत असतात त्याचवेळी आता इथे मावशीने मायेने बोटं मोडली आहेत आणि बोलते आहे की खरंच चांगली सून भेटली. तर आता इकडे उमालाही ती खूप आवडते स्वभावाने. तर आता उमा जी आहे ते प्रियंकाचं बोलणं ऐकून इथे तशीच त्याच बोलण्यामध्ये हरवली आहे कुठेतरी. तर आता इथे मावशी जी आहे ती बोलते की चला आता मला कामाला लागायला हवं, असं म्हणत ती कामाला लागते. आणि इकडे पुढील भागात आता राघव जो आहे तो रात्रीच्या वेळी बाहेर पडलेला असतो आणि त्याचनंतर इकडे ही अन्विता देखील बाहेर आलेली असते. ते दोघे जण अचानक पुढे जात असताना त्या दोघांच्याही गाडीची टक्कर होते आणि त्यावेळी अन्विता खाली पडते. जशी अन्विता खाली पडली तसं तिच्या हाताला खरचडलं आणि रक्त निघालं. त्यावेळी आता अन्विता ओरडते आणि लगेचच पद्मा आणि पद्माच्या घरातील भास्कर वगैरे सगळेजण बाहेर येतात. इथे राघवचा आवाज आल्यानंतर उमा, शिवनाथ आणि इकडे
हा श्रीधर, प्रियांका सगळेजण बाहेर येऊ लागतात आणि त्यानंतर पद्मा जी आहे ती अन्विताला विचारते की मला सांग तू कशी काय पडलीस. तर त्यावेळी आता इथे अन्विताने सांगितलं की मी पडली नाही, मला पाडलं आहे या राघवने समोरच्या. त्यावेळी आता इथे ही जी पद्मा आहे ती मोठ्याने ओरडू लागते की बघा बघा, मोठा घर आणि पोकळ वासा, जे बापाच्या रक्तात आहे तेच पोराच्या रक्तात आलं. इथे पद्माने असं बोलून इथे शिवनाथला खूप हर्ट केलं आहे. त्यानंतर आता इकडे शिवनाथ जो आहे तो राघवने पाहत असतो. खरं तर त्याला माहीतही नसतं की राघव घरामध्ये आहे, पण आता शिवनाथला कळणार आहे की राघव घरामध्येच आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.